त्या दिवशी तू तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर बोलत होतीस ना, तेव्हा आदित्य आणि पारू तिथेच होते. चल बाय. आहिले मॅडम, ऋषिकेश मला फक्त मदत करत होता. हे बाळ प्रीतमचंच आहे, ट्रस्ट मी. प्रीतम, तुम्ही नका काळजी करू. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मोनिका, तुझा खोटेपणाचा खेळ संपलाय आता. फक्त आणि फक्त श्रीमंतीच्या हव्यासापोटी तू मातृत्वाच्या नात्याला कलंक लावून प्रीतमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली होती. काल प्रीतम दारू पिऊन आला होता, पण त्याने तुला कधीही प्रिया म्हणून हाक मारली नाही. तू त्याला सांगत राहिलीस की मीच प्रिया आहे, पण तो तुला मोनिकाच म्हणत राहिला. प्रीतम, प्रीतम ऐक, उठ, चल आपल्या रूम मध्ये जाऊ. मी तुझ्या बरोबर रूम मध्ये काय असं? मी इथे माझ्या बायकोची प्रियाची माफी मागायला आलोय. मी तुझा आणि माझा काय संबंध का? प्रिया मीच आहे. चल आपण आज जाऊया. हं? ए, तू प्रिया नाही असं? माझी प्रिया इकडे. प्रीतम, प्रीतम ऐक मला. गप जा. अंगाला हात न लावायचा. नशेत सुद्धा तो तुझ्या जवळ आला नाही. माझ्याशी बोलताना सुद्धा तो नजर झुकवूनच बोलत होता. तो प्रियाची माफी मागत होता आणि तुला स्पष्टपणे सांगत होता की त्याचं प्रियावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. नशेत सुद्धा तो तुला ओळखत होता आणि तरीही तू म्हणतेस की प्रीतम तुझा दोषी आहे. उलट एक स्त्री म्हणून त्याने तुझा सन्मान केला, तुझ्या भावनांचा आदर केला, तुझ्या आईपणाचा मान राखला आणि स्वतःच्या वागण्यावर कायम संशय घेत राहिला. कुठली मुलगी असं खोटं बोलेल? कुठली आई आपल्या होणाऱ्या बाळाच्या बापाचं खोटं नाव सांगेल असं म्हणत तो तुला खरं ठरवत राहिला. प्रीतमने ह्यासाठी खूप त्याग केलाय मोनिका. त्या दिवशी सुद्धा तो मला भेटायला आला होता आणि चुकून तुझ्या खोलीत शिरला. त्याचा सुद्धा तू किती तमाशा केलास. मला तुझा सगळा खोटेपणा कळत होता, पण तरीही मला बघायचं होतं की तू कुठल्या थराला जातेस ते. अशा प्रकरणात आपण बऱ्याचदा मुलांची बाजू न ऐकता मुलींना सहानुभूती देतो, पण माझ्या मुलांवर, मी केलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. स्त्रियांचा सन्मान करणं माझ्या मुलांना येतं, पण त्याचा जर कोणी गैरफायदा घेणार असेल तर त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जर ते चुकले तर मी स्वतः त्यांचे कान धरीन, पण माझ्या मुलांवर जर कोणी खोटे आरोप केले तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही. मोनिका, आता सगळं संपलंय. ऋषिकेश, माफ करा मॅडम. आयुष्यात गरिबी एवढी पाहिली ना की झटपट श्रीमंत व्हायच्या नादात आम्ही हा प्लॅन केला. प्रीतमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आम्ही. ऋषिकेश, तू हे काय बोलतोयस? खरं तेच बोलतोय मोनिका. सगळं संपलंय. आपला प्लॅन यांना आधीच माहिती होता. आणि आता जर तू शहाणी असशील ना तर स्वतःला सरेंडर कर आणि माफी मागायची. मी का माफी मागू? आणि ते रिपोर्ट्स आलेत ना, त्यामध्ये सिद्ध झाले की हे बाळ प्रीतमचंच आहे. आणि मी हे कोर्टात सुद्धा सिद्ध करून दाखवू शकते. हा, मी नाही माफी मागणार.
मोनिका, आतापर्यंत मी तुला शांतपणे सांगत होते, पण तुला ऐकूनच घ्यायचं नसेल तर मी काही नाही करू शकत. आदित्य, पोलिसांना फोन लाव. आता हिलाच कोर्टात जायचं असेल तर आपण काय करणार? पोलीस? नाही प्लीज प्लीज पोलिसांना फोन करू नका. अहिल्या मॅडम, मी माफी मागते तुमची. प्लीज पोलिसांना फोन करू नका. आणि माझ्या बाळाने जेलमध्ये जन्म घ्यावा असं तुम्हाला वाटतं का? प्लीज प्लीज पोलिसांना फोन करू नका प्लीज. आई, हे बघ, काही झालं तरी मोनिका माझी मैत्रीण होती. हो, ती चुकली, पण तिची अवस्था बघता आपण तिला पोलिसात नको द्यायला असं वाटतंय मला. प्रीतम, आय एम सो सॉरी यार. मी तुझ्याशी इतकी वाईट वागले, तुझ्यावर इतके आरोप केले, पण तरी सुद्धा तू माझी बाजू घेतोस. आय एम सो सॉरी प्रीतम, आय एम सो सॉरी. मोनिका, आता त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. प्रिया, ऐक ना माझं. यू सो लकी. तुला इतका चांगला आणि प्रामाणिक नवरा मिळालाय. तो तुला स्वप्नात सुद्धा तुला त्रास होईल किंवा तुला दुखवेल असा साधा विचार सुद्धा करत नाही. I'm so sorry. प्रीतमचं मन मोठं आहे आणि म्हणून त्याने तुला माफ केलंय, पण माझं मन प्रीतम इतकं मोठं नाहीये. त्यामुळे माझं मन बदलण्याआधी आणि मी पोलिसांना फोन करण्याआधी तू ऋषिकेश सोबत इथून चालती हो. ऋषिकेश, हा सर. बाप हा शब्द खूप मोठा आहे, आभाळा एवढा. तुझ्या बाळाला तुझा अभिमान वाटेल असं काहीतरी कर. तुझ्या बाळाला तुला बाप म्हणायची लाज वाटली तर व्यर्थ आहे तुझं आयुष्य. निघ आता, जा आता इथून. ऋषिकेश, ऋषिकेश, ऋषिकेश. आई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई, तू भासे ठाई ठाई आई. आई, या सगळ्या प्रकरणात तुलाही खूप त्रास झालाय. सॉरी. मला खरा त्रास तुला त्रासात बघताना होत होता. खरं तर माझ्यापेक्षा प्रियाला जास्त त्रास झालाय या सगळ्याचा. प्रिया, प्रिया, माहेरी जाण्यासाठी तुझी बॅग तयार आहे ना? आई, हा तुझा नवरा. त्याला कुठे घेऊन जायचंय तिथे घेऊन जा. प्रिया, प्रिया, तुला वचन देतो की मी तुला कधीच फसवणार नाही. तुझा विश्वास कधीच मोडणार नाही. प्रीतम, तुम्हाला प्रॉमिस करण्याची किंवा माफी वगैरे मागण्याची अजिबात गरज नाही. तुमची काहीच चूक नाही. खरं तर माझी चूक आहे.
मी तुमच्यावर अविश्वास दाखवून माझ्या प्रेमावर अविश्वास दाखवलाय. मला माफ करा. मी अशी कशी वागले ना याची लाज वाटते मला. प्रिया रडू नको. अगं तुला त्यावेळेला जे वाटलं त्याप्रमाणे तू वागलीस. आता सगळं सॉर्ट झालंय ना, आता नका रडू प्लीज. थँक्यू सो मच. बघितलंस का, उगाच तुला जादूगार नाही म्हणत मी. गेलेला प्रीतम परत आणलायस तू पारू. जेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास. थँक्यू सो मच पारू. प्रीतम सर, पारूचे आभार तर मानायलाच हवे. जिथे माझा प्रेमावरचा विश्वास डगमगला होता ना, तिथे तू प्रीतम सोबत ठामपणे उभी होतीस. आज तुझ्यामुळेच मला माझं प्रेम, माझे प्रीतम परत मिळाले. थँक्यू सो मच. देव करू तुझ्यासारखी मैत्रीण प्रत्येकाला मिळेल. हे असे आभार मानून आपल्या मैत्रीत कमीपणा आणू नका. मी जे काही बी केलं ते आपल्या मैत्रीसाठी केलं, आणि जे खरं होतं त्यासाठी केलं. ही सगळी गुरुजींनी केलेल्या पूजेचीच कृपा आहे. घरावरचं संकट टळलं. गुरुजींची भविष्यवाणी कधीच खोटी ठरलेली नाही. खरंय. या घरावर मृत्यूची छाया घोंगावतीये. ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो. या घरावर संकट येऊ देऊ नका. या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. म्हणजे मी पारू, झाला का चहा? वय देवी आई. हे घ्या. पारू, देवी आई, देवी आई. गणी, अरे काय झालं काय? अरे तायडे, तू तिकडे काम करायला जाऊ नको. तू देव्यासमोर जाऊ नको तायडे. गणी, बघितलं तू, त्या गुरुजींनी भविष्यवाणी केल्यापासून असा वागतोय. घाबरलाय तू, दसका घेतलाय त्याने. रात्रभर झोपला नाही म्हणून म्हणलं झोपू द्यावं. आता सापण बघून उठलाय. गणी, गणी बाळा, शांत हो आधी. हे बघ, तू नको या समजा गोष्टींचा विचार करू. तुझ्या तायडीला काय बी नाही होणार. असं कसं नाही काय होणार? गुरुजींनी सांगितलंय ना तुला जवळच्या व्यक्तीपासून धोका आहे म्हणून. अरे ख- काय हो, आज जरा जास्तच खुश दिसतंय. आणि या फाईल मध्ये काय आहे? कसली फाईल आहे? 10वीचा अभ्यासक्रम बदललाय ना, तो वाचतोय. तुम्हाला नीट प्रश्न विचारल्यानंतर नीट उत्तर द्यावे एवढं साधं कळत नाही का हो? मी इथे फाईल घेऊन बसलोय, म्हणजे ऑफिसच्या कामाचीच फाईल असेल ना. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो तो म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो? काहीतरी म्हणतो. मरू दे. मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही जरा घोटाळा वगैरे काही करू नका. काय? पैशांचा आपल्या कंपनीत करू नका.
ती मोनिका आहे ना, मोनिका, तिच्यावर वहिनींची फारच तीक्ष्ण नजर होती हो. म्हणजे ती घरात असताना वहिनी कशा गोड 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 वागत होत्या, तिची काळजी घेत होत्या, हे हवंय का ते हवंय का, बस बस उठ उठ. तिच्या विरोधातच पुरावे गोळा करत होत्या, तिचं सत्य शोधत होते, तिला सुद्धा ठाऊक नव्हतं. आज वहिनीने अचानक असा बॉम्ब ब्लास्ट केला. इतके घाबरले म्हणून सांगू, असं धडधड 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 झालो. आता वहिनी मला असं कुठे दिसले ना म्हणून धडकीच भरते. हो दामिनी, तू माझी काळजी करू नकोस. चूक काय बरोबर काय हे चांगलं कळतं मला. आणि धडकीत त्याला भरते जो व्यक्ती काही चुकीचं वागत असतो. तू काही चुकीचं वागत नाहीयेस ना? मी कशाला काय चुकीचं करेन? माझं नाव काय आहे? दामिनी किर्लोस्कर. मी कधी काही आजपर्यंत चुकीचं वागलीये का? मग आता का वागेन? नाही ना, नाही वागत मी. का वागेन मी चुकीचीच नाही. असो, असंच सहज म्हणून सांगितलं. आणि जर काय वागत असशील ना तर थांबव, सुधारा आता. कारण तुला चांगलंच माहिती आहे वहिनींचं सगळीकडे लक्ष असतं. आणि हो, मागाशी विचारत होतीस ना मी एवढा खुश काय. मी एक खूप मोठी डील क्रॅक केली आहे. बापरे, क्रॅक केली? ते नाही, कोण क्रॅक झालं? चुकलंच माझं. तू मोबाईल मध्ये शॉपिंग कर. मला वहिनींना मीटिंगचा अपडेट द्यायचा आहे. क्रॅकच आहेत बाई, सांगतच नाही कोण क्रॅक झालं. आणि हे बघ, तू बी आहेस की माझ्या जवळचा. हा. मग तुझ्यापासनं बी माझ्या जीवाला धोका आहे का? तायडे, चेष्टा नको करू. तायडे, तू बंगल्यावर नाही जायचंस का आम्हाला? तुझ्या सगळ्यात जवळच्या दिव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? कनी, तू शांत हो आधी. हे बघ, मला सांग, माझ्या जवळची व्यक्ती का बरं माझा घात करेल? हा, तू नको ना या समध्या गोष्टींचा विचार करू. तुझी झोप झाली नाहीये ना? तू झोप ना, तू झोप, मी तुला झोपवते. ये इकडं. गुरुजींच्या भविष्यवाणीने सगळ्यांच्या जीवाला घोर लावलाय. मला पुन्हा एकदा त्यांना जाऊन भेटावं लागलं. असं कोण असेल जो माझं जवळचं असून माझा घात करेल? पारू, मी कामाला जाऊन येतो. थोड्या वेळ गणिपाशी बसशील का? आलो. पूजेनंतर किर्लोस्कर घरात समद काही ठीक होऊ लागले. गुरुजी म्हणले तसं ते संकट माझ्यावर उलटणार. पण जर खरंच तसं झालं तर मग आदित्य सरांचं काय? त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे. त्यांना कसं सहन होईल हे समजा. त्यांना आतापासूनच माझ्यापासून लांब राहण्याची आणि मी नसण्याची सवय व्हायला पाहिजे. आदित्य सर, माफ करा, पण तुम्हाला माझ्यापासून लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागेल.